आज पहिल्यांदाच त्यांच्याविषयी मत मांडण्याचा प्रयत्न मनापासून करीत आहे. ही व्यक्ती माझ्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची आहे. लहानपणापासून ते आत्तापर्यंत जीवनातील जोडले गेलेले प्रत्येक तास, दिवस त्यांच्यासोबत जास्त घालवल्यामुळे त्यांचं महत्त्वही त्यामुळे तेवढंच आहे. जर कोणी मला तुला देव दिसला का हा प्रश्न विचारल्यास मी बोट त्याच्याकडे दाखवून हो म्हणून सांगते. आपल्याकडे मुलांना वाढवण्यात, त्यांच्यावर संस्कार करण्यात आईचे नाव साहजिक पुढे येते. आई 9 महिने बाळाला पोटात सांभाळत असली तरी सुद्धा जन्माच्या आधीपासून ते आयुष्यभर जी व्यक्ती आपल्याला डोक्यात ठेवते तिचा मात्र आपल्याला कुठेतरी विसर पडतो. आपल्याला वाढविताना ते काय काय खस्ता खातात ह्याबद्दल जर देखील उल्लेख कुठेही आढळत नाही. त्यांच्यामुळेच आईशी एक वेगळी जवळीक निर्माण होऊन तिच्याबद्दल आपल्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झालेली असते. म्हणूनच तिच्यासाठी काहीही आणि केव्हाही काही पण करायला आपण नेहमी तयार असतो. आणि मग लेख, कविता वगैरे अशा माध्यमातून ते ऋण देखील आपण निश्चित व्यक्त करतो. तिने आपल्यासाठी घेतलेल्या कामाच्या, कष्टाच्या जाणीवेतून आपली ही कृती घडत असते. हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा ह्या सगळ्यात एका व्यक्तीला आपण आपल्या घेतलेल्या त्या अनेक कष्टांच्या जाणीवेचा उल्लेख करायला कुठेतरी मागे पडतो. त्यांच्याशी असलेलं नातं त्यांच्या असलेल्या दराऱ्यामुळे कदाचित मागे राहत असेल असं मला वाटतं. ते नातं असतं आपल्या वडिलांशी. माणसाला ठेच लागल्यावर पटकन ओठावर आई ग असा शब्द बाहेर पडतो. मात्र मोठी वादळे, आव्हानं पेलतानाचा प्रसंग आल्यावर बाबाच आठवतो. म्हणजे अशा वेळेस एका खंबीर माणसाची आपल्याला साथ असणे आवश्यक असते. त्यामुळेच प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्याही रूपात आपल्या वडिलांविषयी स्थान हे महत्त्वाचे असतेच. कापसांच्या नाजूक धाग्यांनी विणून नात्यांचे महावस्त्र तयार होते. ते तुटणार नाही, फाटणार नाही याची दक्षता ही व्यक्ती घेत असते. कारण ती ह्या कुटुंबातील प्रमुख असते. त्यांच्याच पंखाखाली व्यतीत केलेले सर्व दिवस आयुष्यातील सर्वात सुंदर, सुरक्षित आणि स्मरणीय असतात. मोठे होऊन त्यांच्या वर्तुळातून बाहेर पडायचं म्हटलं की जगण्याची लढाई सुरू होते आणि तेव्हा जीवनाचा अर्थ उलगडायला लागतो. त्यांच्या असण्यामुळेच नात्याला पूर्णत्व लाभते. वडिलांचा स्वभाव प्रसंगी रागीट व कणखर असल्याने आई इतकी जवळीक नसेल, पण त्यांच्या इतकी काळजी घेणाऱ्या व्यक्तीला शोधणंही पर्याय सापडणार नाही. हे देखील तितकंच खरं. पण असं म्हणतात की बाकी कोणाशी पण जगातल्या प्रत्येक वडिलांचं आपल्या मुलीशी एक वेगळंच नातं असतं. जरी ते बोलून दाखवत नसले तरी सुद्धा काही भावना या केवळ जाणायच्या असतात. कदाचित ती मोठी झाल्यावर आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याला सुपूर्द करायचा असतो. म्हणून एखाद्या वेळेला जगातील प्रत्येक वडील आपल्या मुलीबाबत फार हळवे असतात आणि म्हणूनच मुलीचं आणि वडिलांचं हे फार वेगळं असतं नातं. काय लिहू आणि किती लिहू 4 ओळीमध्ये बंदिस्त करण्यासारखं माझ्या बाबांचं व्यक्तिमत्व नाही. आणि म्हणूनच आजपर्यंत बाबांवर एकही कविता नाही. माझ्या देखील वडिलांचं माझ्या आयुष्यात एक वेगळं स्थान आहे. त्यांचं नाव आहे बाबा. या 2 अक्षरांचं मूल्यमापन केले तर आपल्यासमोर कितीही संपत्ती असेल, तसेच कितीही मोठी व्यक्ती असली तरी त्यांची या 2 अक्षरांच्या शब्दांची तुलना करताच येणार नाही. माझे पप्पा, त्यांचं नाव श्री विकास साळुंखे. जन्म झाल्या ज्यांनी मला पहिल्यांदा हातात घेतलं ते माझे बाबा. खोटं रागावून परत जवळ घेणारे ते माझे बाबा. आई आपल्याकरिता सर्वस्व असते, परंतु आपल्या जीवनात वडिलांचं स्थान काय आहे हे बद्दल आपण जास्त विचार का नाही करत?
वडिलांचा खंबीर आधार आहे म्हणूनच तर आपलं घर उभं असतं हे आपण किती सहजपणे विसरून जातो. वडील म्हणजे रागीट, कडक स्वभावाचे असेच चित्र बहुधा आपल्या मनासमोर उभे असते. त्याचप्रमाणे आपल्याकडे मुलं म्हटले की आईचा हातभार त्यांना वाढवण्यात खूप अग्रगण्य मानला जातो. पण त्यात एक गोष्ट विसरायला होते की आई 9 महिने आपल्या बाळाला पोटात सांभाळत असली तरी वडील जन्मापासून ते आयुष्यभर आपल्या डोक्यात ठेवून त्यांच्यासाठी झटत असतात, खस्ता खात असतात. ते आपल्याला मात्र कधीच दिसत नाही. त्यामुळेच कदाचित त्यांचं आपल्यावर असणारं प्रेम आपल्या लक्षात येत नसावं. आईशी असलेल्या जवळीकमुळे तिच्याबद्दल खूप काही वाटतं, पण वडिलांवर लिहिण्याची वेळ आल्यावर मात्र खूप विचार पडतं. कुटुंबातील एक प्रमुख व्यक्ती म्हणून त्यांच्यावर खूप जबाबदारी असते. त्यांच्या असण्यामुळे कुटुंबातील त्या नात्याला पूर्णत्व लाभते. त्यांच्याविषयी असलेल्या धाकामुळे कदाचित त्यांच्याशी बोलताना आपण खूप विचार करून बोलतो, पण त्यांच्या चौकटीत आपण सुरक्षित असतो याचा मात्र आपल्याला विसर पडतो. जेव्हा कधी माणसाला ठेच लागली की आपण आईची आठवण काढतो, पण मोठी वादळे पेलवताना मात्र बाबा आठवतो. म्हणजे मोठं आव्हान, कठीण प्रसंग आला की एका खंबीर माणसाचीच आपल्याला आठवण येते हे नक्की. लहानपणी आपण आजारी पडल्यावर दिवसभर जवळ बसणारी आई दिसते, पण ऑफिसमधून 4 वेळा फोन करून तब्येत विचारणारे, जास्त बरं नसेल तर डॉक्टरकडे घेऊन जा, झोपला का, झोपली का, नीट त्रास होत नाही आहे ना म्हणून विचारणारे बाबा कधी आठवतच नाहीत. रात्री झोपेत आपल्याला थोडा जरी त्रास झाला तर पटकन उठून बघणारे आणि आईला सांगणारे की बघ काय झाले ते, असे बाबा. खाऊ देणारी आई दिसते, पण तोच खाऊ कामावरून सुटल्यावर आठवणीने आणून आईकडे देणारे व सगळ्यांना सारखा दे म्हणून सांगणारे बाबा दिसतच नाहीत. माझ्या बाबाबद्दल बरेच असे प्रसंग आहेत ज्यांच्यामुळे त्यांचं आमच्या जीवनातील महत्त्व नेहमी वाढतच गेलं. आम्ही तिघं लहान असताना आमची आई खूप आजारी पडली होती. ती सारखी झोपूनच असल्यामुळे आमच्या पप्पांनी त्या संपूर्ण कामांची जबाबदारी खूप मनाने उचलली. आमच्या शाळेच्या तयारीपासून ते डब्यापर्यंत सर्व आमचे पप्पा करायचे. त्याचबरोबर आईकडे आणि दुसरीकडे ऑफिस हे देखील तितकंच नेटाने चालू होतं. या प्रसंगातून त्यांची काळजी तर समजलीच होती, पण त्याचबरोबर ही कामं करायला ना कुठली कुचराई दाखवली ना कमीपणा जाणून घेतला. त्यामुळे माझ्या भावाला घरामध्ये काम करायची सवय लागली. तो आम्हाला रोजच्या कामात कोणतीही हवी असलेली मदत तो आवडीने करतो. तशीच एक दुसरी आठवण म्हणजे एकदा बाबा बाहेर गावी गेले होते. आम्हाला वाटले की बाबा घरी नसतील म्हणजे किती मज्जा, काहीही करा, कसंही वागा, आई काय जास्त रागवणार नाही. पण जशी संध्याकाळ होऊ लागली तशी बाबाची कमी जाणवू लागली. कधी वाटलंही नव्हतं एवढी बाबाची उणीव जाणवली. सारखं असं वाटू लागलं की आत्ता बाबा येतील. रात्र झाली तरी शांत झोप येईना. बाबा घरी नसल्यामुळे एक विचित्र अशी भीती वाटू लागली. जेव्हा 2 दिवसानंतर बाबा घरी आले तेव्हा तर पुन्हा पूर्ववत झाले. बाबाच्या आधाराचे महत्त्व तेव्हा जाणवले. मध्यंतरीच्या काळात माझ्या नाकाचं हाड वाढल्यामुळे श्वास घ्यायला मला त्रास व्हायचा. त्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितले. ऑपरेशन झाल्यानंतर मला स्पेशल रूममध्ये शिफ्ट केलं. तेव्हा माझ्या नाकावर प्लॅस्टर केलं असल्याने डोळे खूप सुजले होते. माझ्या वडिलांनी रात्रभर माझ्या उशाशी बसून बर्फाने सुजलेले डोळे शेकत बसलेले होते. नाक बंद असल्याने तोंडाने श्वास घ्यायला लागत होता. त्यामुळे तोंड कोरडे पडून तहान लागत होती. माझे बाबा रात्रभर चमच्याने तहान लागल्यावर पाणी पाजत होते. जोपर्यंत मी दवाखान्यात होती तोपर्यंत माझे बाबा माझ्याच जवळ बसून होते. बाबा LIC मध्ये नोकरी करत असल्यामुळे
त्यांच्यासारख्या बदल्या व्हायच्या आणि बाबांनी कधीही आम्हाला एकटं न ठेवता त्यांच्यासोबत त्या गावी घेऊन गेले. असेच जेव्हा नाशिकला आमची बदली झाली तेव्हा नेमकं माझं कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं आणि नाशिकला मध्येच बदली झाल्याने जरा तारांबळ उडाली. नेमक्या अंतिम परीक्षेच्या वेळी झाल्याने मला टेन्शन आलं. अभ्यास कसा करायचा, त्यांचा रिझल्ट परिणाम नको व्हायला म्हणून टेन्शन यायला लागलं. त्यावेळेस बाबांनी मला खूप आधार दिला आणि मी कमी वेळ हातात असून सुद्धा उत्तमपणे पास झाले. त्यांच्याकडून मिळालेल्या आत्मविश्वासामुळे जीवनाला एक वेगळी गती मिळाली. परिस्थिती कोणती पण असो, आपण कमजोर पडता कामा नये. असलेल्या त्या परिस्थितीचा सामना करून जिंकायचं ही शिकवण त्यांच्याकडून तेव्हा शिकली. म्हणूनच आज एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे पप्पा एक वाक्य नेहमी म्हणायचे की तू नेहमी आईवरच लिहिते, माझ्यावर कधी लिहिशील. तर आज लेखाच्या निमित्ताने त्यांना सांगावंसं वाटते, तुम्ही माझे बाबा म्हणजे माझी ताकद आहे. माझ्या सगळ्या निर्णयांना न बोलता मिळणारा पाठिंब्यामुळे तुम्ही माझे फ्रेंड, गाईड आणि फिलॉसॉफर आहेत. तुमचं स्थान माझ्या आयुष्यात आभाळ म्हणून मानते, कारण आभाळ अथांग असतं, क्षितिजापर्यंत असतं आणि त्याचं मोजमाप करता येत नाही. म्हणून आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे नुकतंच माझं लग्न झालंय. नेहमी कणखर असणाऱ्या त्या माझ्या वडिलांना पहिल्यांदा हळव्या रूपात बघितलं तेव्हा त्यांच्या आमच्याबद्दल असणारी काळजी, प्रेम सर्व समजले. गालावरून ओघळणाऱ्या प्रत्येक अश्रूंनी, ह्या सगळ्या आठवणींनी मनाने माहेरी ओढ घेतली. घडलेल्या घटना डोळ्यासमोर तरळून गेल्या. वाटलं खूप त्रास दिला आपण वडिलांना म्हणून विचार करत बसले. खूप हट्ट केले, खूप लाड करून घेतले त्यांच्याकडून. प्रसंगी थोडं रागावले सुद्धा त्यांच्यावर, पण कधीही एका शब्दाने त्यांनी काही म्हटले नाही. आज जेव्हा सासरे आले तेव्हा आठवलं की वाटतं परत ती वेळ मागे जावी आणि मी लहान होऊन त्यांच्या कुशीत शिरावं, अगदी घट्ट, कुठेही त्यांना सोडून जाऊ नये. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.